पूर्ण नमस्कार. VK क्लास ॲपमध्ये तुम्ही जॉईन आहात. तुम्ही बॅच घेतलेली आहे न्यायालय आणि आपण मुंबई उच्च न्यायालयाची पूर्ण हिस्ट्री सांगितली होती. 14 ऑगस्ट 1862ला स्थापना. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश प्रथम कोण, भारतीय कोण है ना, त्याची खंडपीठं कोणती. तर तुम्हाला माहिती आहे मुंबई उच्च न्यायालयाचे प्रमुख 3 खंडपीठं आहेत आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठापैकी पहिलं येतं आहे नागपूर, दुसरं येतं आहे छत्रपती संभाजीनगर आणि तिसरं येतं आहे गोवा राज्याची राजधानी पणजी. आता एक गोष्ट क्लिअर करा, चौथं खंडपीठ होणार आहे, झालं नाही म्हणून आपल्याला ते उत्तर द्यायचं नाही. चौथं खंडपीठ मे बी होण्याची शक्यता आहे. त्याचं नाव आहे कोल्हापूर. जे कोल्हापूर पंचगंगा नावाच्या नदीकाठी आहे आणि पंचगंगा म्हणजे कुंभी, कासारी, तुळशी, भोगावती, सरस्वती. आता मुख्य गोष्ट लक्षात घ्या. तर बाबा छत्रपती संभाजीनगर ह्या जिल्ह्यामध्ये तुमचा जो पेपर होणार आहे न्यायालयाचा, आणि तुम्हाला माहिती आहे या ठिकाणी 3 पदांची परीक्षा होणार होती. एक होती क्लर्क, बरोबर आहे, तुम्हाला माहीत असेल. एक होती शिपाई यस आणि एक होती चालक. तर या 3ही पदांच्या परीक्षेसाठी आपल्या ॲपमध्ये बॅच आहे. यवन पेपर सेट आहे, पेपरचं एक्सप्लेनेशन आहे आणि तज्ज्ञ टीम तुम्हाला चांगल्या पद्धतीने शिकवत आहे. आता मेन गोष्ट की आज नवीन काय अपडेट आले याबद्दल आपल्याला बोलायचं आहे. मग नवीन अपडेट काय आले पोरो, तर थोडं लक्षात घ्या. जिल्हा न्यायाधीश एक गंगापूर छत्रपती संभाजीनगरमधला हा एक तालुका आहे. जिल्हा व सत्र न्यायालय औरंगाबाद, अदालत रोड औरंगाबाद. काय म्हणते, जिल्हा न्यायाधीश एक दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर फुलंब्री खुलताबाद. काय आहे, उपरोक्त विषयास अनुसरून कळविण्यात येते की उच्च न्यायालय मुंबई यांच्या आस्थापनेवर लिपिक, वाहन चालक, शिपाई 3 पदं सांगितले होते मी तुम्हाला. पदासाठी भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगरमधील पात्र उमेदवारांची रविवार दिनांक 26 एप्रिल 2026 रोजी चाळणी परीक्षा म्हणजे जो मूळ तुमचा पेपर आहे तो पेपर घेण्याची शक्यता आहे. पण त्यासाठी त्यांनी काय सांगितलंय, त्या अनुषंगाने आपल्या भागातील शाळा महाविद्यालय यांच्याशी पत्र व्यवहार करून परीक्षा केंद्र उपलब्धतेबाबत खालीलप्रमाणे माहिती या कार्यालयात सादर करावी. आता तुम्हाला प्रश्न पडेल का बाबा, तर मार्चमध्ये तुम्हाला माहिती आहे 10वी 12वीचा परीक्षा पेपर संपले, पण त्याच कालावधीत पोलीस भरती. आता पोलीस भरती सहसा काय होते, तर ही ग्राउंडवर पार पडते. कुठं पार पडते, ग्राउंडवर पार पडते. तर पोलीस भरतीचा या सेंटरशी काही संबंध नाही आहे. पण या कालावधीत अनावधानाने दुसरी एखादी सरळ सेवेची परीक्षा असेल तर पहिल्यांदाच न्यायालयाने ते सांगितलं की बाबा आम्हाला परीक्षा केंद्र उपलब्ध आहेत का हे पाहावं लागतील. म्हणून दिनांक 26 एप्रिल 2026 वार रविवार रोजी परीक्षा केंद्र उपलब्ध आहे किंवा नाही हे पाहिलं जाईल. एका बाकावर फक्त एकच विद्यार्थी बसला जाईल आणि म्हणून एका हॉलमध्ये एकूण विद्यार्थी केवळ 24 असतात एवढं आपल्याला माहीत पाहिजे. उपलब्ध सुविधा जसे की वीज, जनरेटर, पिण्याचे पाणी, शौचालय. कारण 500, 1000, मिनिमम 350 रुपये. आपण काय करतो, धनादेश बँकेचा चेक भरतो फॉर्म भरताना, तर त्यासाठी ह्या सुविधा देणं त्यांचं काम आहे. ते काय आपल्यावरले उपकार नाहीत. मनुष्यबळ सुविधा जसे की मजला, निरीक्षक, पर्यवेक्षक, सहाय्यक कर्मचारी इत्यादी देखील पाहिले जातील. सदर चाळणी परीक्षेसाठी खालील सुविधा पुरविल्या जाऊ शकतील काय, तर काय म्हणतंय, पर्यवेक्षक, एकूण संख्या व प्रति व्यक्ती खर्च हेही पाहिलं जाते. तुम्हाला माहीत असेल जेव्हा आपण परीक्षा बूथ सेंटरवर काम करतो त्याचा पगार वेगळा असतो, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर काय म्हणते, सहाय्यक कर्मचाऱ्यांची संख्या व प्रति व्यक्ती खर्च किती लागेल, इतर कोणतीही आनुषंगिक खर्च. सदर माहिती कार्यालयास दिनांक 18/2/2026 रोजी किंवा तत्पूर्वी पाठविण्यात येईल. म्हणजे उद्या तुम्हाला ही माहिती पाठवायची आहे. उद्या तुम्हाला म्हणजे कोणाला, संबंधित शाळा, संबंधित कर्मचारी, त्यांना येणारा खर्च, ह्या सर्व बाबी. म्हणजे काही स्थान घ्यायचं नाही. तुम्हाला माहिती आहे याचा जो शिपाई पदाचा पेपर आहे अतिशय सोपा असतो. याची सिरीज आपण लगेच पुन्हा चालू करू यूट्यूबला. मधात आमच्याकडं पोलीस भरतीचे पोरं त्यांच्या खाण्यापिण्या राहण्याच्या व्यवस्थेमुळं थोडं जरासं यूट्यूबमध्ये गॅप पडलाय, तर ते थोडं समजून घ्या. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. पण बाळांनो, बाकी तुमचा इकडला ताण घ्यायचा नाही. क्लर्क असेल किंवा चालक असेल तर तिनेही बॅचेस आपल्या VK क्लास ॲपमध्ये आहेत. आणखी कोणा बॅच घेतली नसेल तर ती जॉईन करा. त्या ठिकाणी पुन्हाही नव्या जोमानं, नव्या उमेदीनं एका महिन्यात पुन्हा रिवाईज म्हणजे पूर्ण गोष्ट काय करतो, रिवाईज करू, रिव्हिजन करू, म्हणजे जेणेकरून तुमचा एकही मार्क कटणार नाही. पण 26 तारखेला परीक्षा होण्याची शक्यता आहे. 26ला नाही तर 2-3 दिवस पुढे जाईल. मात्र एप्रिल महिन्यामध्ये तुमची परीक्षा होणार आहे. फेब्रुवारी महिना असं समजा की आता संपत आलाय, पण मार्च
कळलं का? मार्च म्हणजे एप्रिल, तुमच्याकडे 2 महिने आहेत. 2 महिन्यामध्ये बी अतिशय अभ्यासक्रम सोपा असतो. त्या पूर्ण अभ्यासक्रमाला पुन्हाही रिव्हिजन भेटल. म्हणून सर्वांनी अभ्यास करा. काही समस्या असतील तर आपल्या ॲप संदर्भात जो नंबर आहे तो सर्वांनी लक्षात ठेवा, 70 20 12 54 40. पण तुम्हाला ही जी आपण अपडेट पाहिलो ती अपडेट केवळ छत्रपती संभाजीनगर खंडपीठ, मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ या ठिकाणी होणाऱ्या परीक्षेसंदर्भात आहे. आणखी मुंबई उच्च न्यायालय आणि त्यानंतर आपण पाहिलं असेल नागपूर खंडपीठ, पणजीत तुम्ही फॉर्म भरले नाही एवढं तुम्हाला कळायला पाहिजे की पणजी आपल्या राज्यात नाही. तर ही गोष्ट लक्षात घ्या. तर सर्वांनी अभ्यास करा. बाकी आमची टीम आम्ही तुमच्या सोबत आहोत. शेवटी ताण घ्यायचा नाही. विद्यार्थ्यांचा विश्वास HVK क्लास, जे पोरं जॉईन नाहीत त्यांनी पुन्हा जॉईन व्हा. आणि लक्षात घ्या 26 तारखेच्या पुढं 1-2 दिवस पुढं किंवा ॲक्युरेट 26 तारखेला पेपर होण्याची शक्यता आहे. कालावधी आपल्याकडे 2 महिने आहे. 2 महिन्यात देखील ज्या गोष्टी कव्हर करता आल्या नाही त्या सर्व गोष्टी कव्हर करून तुम्हाला तिथपर्यंत नेण्याचं काम आम्ही करू. ओके बाळांनो, शुभेच्छा, धन्यवाद, जय हिंद, जय भारत.